सत्य शोधणाऱ्या सर्व कर्मवीरांना माझा नमस्कार असो. सर्वप्रथम रोटरी क्लबनी ही सर्व व्यवस्था घडून आणली आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर सहयोगासाठी इतका सुंदर समारंभ घडवला त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. रोटरीचं जे चक्र आहे ते चक्र म्हणजे प्रतीक रूपाने आम्ही ज्या चक्रांच्या गोष्टी करणार आहोत तेच चक्र आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी या चक्रावर विचार केला असेल तेव्हा आतूनच अशी प्रेरणा आली असेल की चक्रापेक्षा आणखीन दुसरं कोणतंही प्रतीक या रोटरी क्लबला शोभणार नाही. आणि त्यांनी इतकं सुंदर प्रतीक शोधून काढलेलं आहे की हे सहयोगाचंच एक तऱ्हेने प्रतीक रूपाने रोटरी क्लब आहे असं मला वाटतं. आता जे चक्र आहेत ज्यांच्याबद्दल आता आपल्याला सांगण्यात आलं की आपल्यामध्ये चक्र आहेत आणि सगळ्यात शेवटलं चक्र जे ज्याला हे सहस्त्रार असं म्हणतात, हे सहस्त्रार चक्र शेवटी उघडण्यात आलं आणि उघडलं गेलं. हे चक्र जे आहे सातवं चक्र जे आपल्या डोक्यावर आपण बघत असाल इथे जे त्रिकोणाकार आकृतीमध्ये चक्र दिसून राहिलं आहे ज्याला आपण असं म्हणू लिम्बिक एरिया, मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला लिम्बिक एरिया असं म्हणतात, ते सहस्त्रार. आता सहस्त्रारचा अर्थ होतो 1000 ज्याच्यामध्ये धारा आहेत सहस्त्रार. ह्या 1000 इथे नाड्या आहेत किंवा आपण म्हणूया 1000 नर्व्स आहेत. आता डॉक्टर म्हणतील की तिथे इतक्या नर्व्स नाही किंवा इतक्या आहेत, पण खरं आहेत 1000. आणि ह्या नाड्या काय कार्य करत असतात आणि कशा कार्यान्वित असतात ते आपल्याला मज्जातंतूतनं ते कसे कार्यवहन करत असतात ते बहुतेक मेडिकलच्या लोकांना माहिती आहे. पण तरीसुद्धा जे काही माहिती आहे ते फार थोडं माहिती आहे, त्याच्या पलीकडचं माहीत नाही. आणि ह्या 1000 नाड्यांचं काम वेगळं वेगळं कसं असतं आणि ह्या 1000 नाड्यांचा उपयोग कसा करायचा तो तेव्हाच माहीत होतो जेव्हा त्या नाड्यांवर आत्म्याचा प्रकाश येतो. आत्म्याच्या प्रकाशाशिवाय आपण आपलं आयुष्य काढून राहिलो आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या आतल्या ज्या नर्व्स आहेत किंवा आपले जे ऑर्गन्स आहेत त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. जी माहिती आहे ती अशी आहे की एखाद्या डॉक्टरने सांगावं की तुमचं हे खराब झालं तर आपल्याला वाटतं हो बरं हे खराब झालं. पण जर त्या माणसाला विचारलं की तुला काही दिसतंय का, तुला काही जाणीव आहे का, तर त्याला कशाचीही जाणीव नसते. त्याला कारण असं आहे की अंधारात जो मनुष्य बसलेला असेल त्याला जर तुम्ही सांगितलं की ह्या खोलीचा रंग हिरवा आहे तर तो म्हणेल बरं हिरवा आहे. तुम्ही म्हणाल ह्याचा पिवळा आहे तो म्हणेल पिवळा आहे, कारण त्याला स्वतःला दिसत नाही. म्हणून आधी आपल्यामध्ये हा प्रकाश यायला पाहिजे. आणि हा प्रकाश येणार कसा, हा प्रकाश आला पाहिजे. त्या प्रकाशातच आपण बघू शकतो आणि तो प्रकाश आपल्या आत्म्याचा आहे असं सर्व गुरुजनांनी सांगितलेलं आहे. अर्थात सायन्सचे लोक म्हणतील की आमचा काही विश्वास नाही, असा काही प्रकाश वगैरे नसतो माताची. तरीसुद्धा मेडिकलमध्ये त्याला ऑटोनॉमस नर्वस सिस्टम असं म्हणतात. आणि तेव्हा जर विचारलं की बाबा हे ऑटो कोण आहेत
तर ते म्हणतील ते आम्हाला माहीत नाही, आम्ही त्याला ऑटो म्हणतो. आम्ही त्याच ऑटोला आत्मा म्हणतो, फक्त शब्दांचा फरक आहे. पण ते इंग्लिशमधनं आलं की आपल्याकडे सगळे मान्य करतात. ऑटो आहे ना, स्वयंचालित. ऑटोनॉमस अर्थ होतो स्वयंचालित. स्वयं म्हणजे काय? तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही म्हणाल ही माझी गाडी आहे, हे माझं घर आहे, हे माझं शरीर आहे, हे माझं मन आहे, ही माझी बुद्धी, हे माझा अहंकार, हे सगळं माझं माझं जे आहे ते मी नाही. मग हा मी कोण आहे? हा ऑटो कोण आहे? हा आत्मा कोण आहे? हे हुडकून काढलं पाहिजे. म्हणून सर्वांनी सांगितलेलं आहे की सर्वांनी स्वतःचा आत्मा शोधून काढला. एकाने सांगितलं असेल तर त्याचं वर्णन करावं, पण जो कोणी मोठा झाला तो सर्व सांगून गेला की स्वतःमध्ये स्वतःचा आत्मा तू शोध, स्वतःमध्ये स्वतःचा परमेश्वर तू शोध. हे सर्व साधू संतांनी सांगितलं आहे, रामदासांनी सांगितलं आहे, त्याच्या आधी मार्कंडेयांनी सांगितलेलं आहे, आदी शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, ख्रिस्तानी सांगितलेलं आहे, मोहम्मद साहेबांनी सांगितलेलं आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे, महावीरांनी सांगितलं आहे. प्रत्येकाने सांगितलं की आपल्यामधला आत्मा ती शोधून काढ. पण ते शोधण्याच्या ऐवजी मनुष्यांनी आपली वाटचाल दुसरी धरलेली. धर्माच्या नावावरती आपण किती मंदिरं उभारली, किती देवळं उभारली, मस्जिदं बांधली, तर त्याचे काही उपयोग होत नाही असं स्पष्ट दिसून राहिलं आहे, कारण नुसती भांडणं होतात. मनुष्य हाच परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातच हा आत्मास्वरूप देव आहे, त्याला जागृत केलं पाहिजे. जोपर्यंत हा आत्मा आपल्या हृदयात जन्माला येत नाही किंवा तो आपल्या चित्तामध्ये येत नाही. चित्त म्हणजे काही नाही, कॉन्शियस माइंड, ज्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणूया, तोपर्यंत आपल्याला देवळातला देव समजत नाही, मस्जिदीतला रहीम समजत नाही. तोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीचा बोध होणं फार कठीण आहे. आता सहज शब्दाचा अर्थ सह म्हणजे तुमच्याबरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला, म्हणजे तुमच्याबरोबरच जन्मलेला असा हा योग आहे. जसं एखाद्या बीमध्ये, त्या बीमधून जितकी काही झाडं निघणार आहेत त्या सर्वांचं चित्र अत्यंत बारीक सूक्ष्म अंकित असतं. तसंच आपल्यामध्ये सुद्धा हा योग बांधलेला आहे. तो आपल्या उत्थानामध्ये हळूहळू बांधला गेला. आता इथे आपण बघून राहिले आहेत ही चक्र, त्यातली जी पहिलं चक्र आहे हे चक्र कुंडलिनीच्या खाली आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की पहिल्या चक्राचा भेद करावा लागत नाही. पहिलं चक्र जे आहे ते चक्र त्या ठिकाणी मानव कार्बन ॲटमच्या सुरुवातीला येतो. म्हणजे काय की जेव्हा कार्बन हा ॲटम तयार झाला तेव्हाच जीवधारणा सुरू झाली. तर हा जीवधारणेचं चक्र आहे आणि त्यावेळेला त्या स्थितीमध्ये मानव हा अबोध आहे, इनसेंट आहे. म्हणून हे चक्र आपल्या अबोधितेचं आहे, इनसेन्सचं आहे आणि श्री गणेशाचं आहे. ह्या चक्रामध्ये श्री गणेश बसलेले. आता आपण लोक फार सुशिक्षित झालो आणि आपल्याला फार शिक्षण झालेलं आहे, तेव्हा आहेत बुवा गणपती कुठेतरी ठेवलेले, चला नमस्कार करून चला, देवळात दिसले तर नमस्कार केला, झालं. तशातली गोष्ट नाही आहे. गणपती आपल्यामध्ये आहेत आणि ते ह्या चक्रावर बसलेले आहेत, पहिल्या चक्रावरती, आणि ते ह्या कुंडलिनीचं रक्षण करतात. आणि कुंडलिनी म्हणजे साक्षात गौरी स्वरूप आहे. आता आपण पुष्कळदा पाहिलेलं आहे की अष्टविनायक महाराष्ट्रात आहेत, लोक म्हणतात अष्टविनायक. पण कशावरून अष्टविनायक खरे आहेत? अष्टविनायक हे पृथ्वीतनं निघाले हे कशावरून सिद्ध करणार तुम्ही? त्याला काहीतरी सिद्धता पाहिजे. आता आमचे वडील म्हणाले, वडिलांचे वडील म्हणाले, हे जरी झालं तरी आमची मुलं ऐकणार नाही. तेव्हा सर्व धर्माला सुद्धा सिद्धता लागते आणि आजचा सहयोग महायोग झालेला आहे, कारण ह्याच्यातनं सर्व गोष्टींची सिद्धता मिळणार आहे. जे काही शास्त्रातून सांगितलं गेलं आहे प्रत्येक गोष्टीची सिद्धता तुम्हाला त्याची बरोबर जाणीव होईल. आता हे जे चक्र आहे गणेशाचं, हे
जमिनीत निघालेले. हे अष्टविनायक ह्या महाराष्ट्राला विशेष करून महाराष्ट्रभूमी फार मोठी आहे म्हणूनच त्याचं नाव महाराष्ट्र. हे अनादी काळापासून आलेलं आहे. महाराष्ट्र नाव हे कुणी दिलं कुणी सांगू शकणार नाही. ह्याच्यात 8 विनायक पृथ्वी तत्वातून निघाले. आता पुष्कळशी लोक असं म्हणतात की पुष्कळ धर्मात असं लिहिलं आहे माताजी की तुम्ही पूजा करू नका वगैरे. मग तुम्ही कसं म्हणता की सर्व धर्म एक. तुम्ही जर बायबल वाचलं तर बायबलमध्ये असं नाही लिहिलं तुम्ही मूर्तीपूजा करू नका, पण त्याच्यात असं लिहिलं आहे की जे काही पृथ्वी तत्वानी बनवलं आहे किंवा आकाश तत्वानी जे बनवलेलं आहे त्याच्या मूर्त्या घडवू नका आणि त्या पूजू नका. आता किती फरक आहे समजमध्ये. तेव्हा जे पृथ्वी तत्वात निघाले हे ज्याला आपण जागृत म्हणतो असे अष्टविनायक आहेत. आता आपल्याला काय माहिती आहे जागृत आहे किंवा नाही, त्याची काही ओळख आहे का? कसं जाणू शकणार आपण? पण एखादा संत साधून तो सांगेल हे जागृत स्थान आहे, हे नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला हा प्रकाश मिळतो, जेव्हा तुमची कुंडलिनी जागृत होऊन त्या ब्रह्मरत्नात भेद करते, त्यावेळेला ही सर्वव्यापी शक्ती जी ब्रह्मशक्ती आहे ती तुमच्या हाताला लागते आणि हातातून झरझर झरझर तिचे झरे असे वाहू लागतात. त्या नवीन चेतनेमध्ये आपल्याला हे कळू शकतं की ही खरं आहे की खोटं आहे. कारण जर अशा गणेशाकडे तुम्ही हात ठेवला जे जागृत आहे तर तुम्हाला तिथूनही तसेच झरेच्या झरे येतील. आणि जर असा गणेश असला जो मूर्ती घडवलेला असला किंवा ठीकपणे नसला तर त्याच्यातनं काही येणार नाही. काही काही गणेश तर नुसते हात जळवतात. अशा प्रकारे अनेक अनुभव आहेत जे मी आपल्याला सांगू शकते की जिथे हे आपल्याला जाणलं पाहिजे की मानवाची जी आज चेतना आहे ही संपूर्ण नाही, तिला अजून पूर्णत्व आलेलं नाही. आणि ते पूर्णत्व तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तो आत्मा जो की पूर्ण आहे, जो संपूर्ण आहे तो मिळवा. म्हणून आपण रिलेटिव्ह स्थितीत राहतो. आपलं जे काही आहे संभ्रांत, हे खरं की खोटं हे कसं जाणायचं, हे करणं बरोबर की नाही हे कसं जाणायचं. कारण अजून ते संपूर्णत्व आपल्यात आलेलं नाही, ते तत्व आपल्यामध्ये अजून जागृत झालेले नाही. ते तत्व जागृत झाल्याशिवाय आपण समजू शकत नाही की हे खरं आहे की खोटं. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा काहीही त्रास होत नाही. पुष्कळ लोकांनी याच्यावर पुष्कळ पुस्तकं लिहून ठेवली. मी ती वाचली लहानपणी तर मला अगदी आश्चर्य वाटलं की वाटेल ते लोक वाटेल त्याच्याबद्दल लिहितात. देवाबद्दल म्हणजे हिटलरनी सुद्धा काहीतरी म्हटलेलं आहे. म्हणजे देव म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की काय म्हटलं तरी त्याला काही कायद्याने कुणी धरणार नाही, तेव्हा वाटेल ते म्हणावं वाटेल ते लिहावं. तसंच कुंडलिनीबद्दल हे वाटेल ते लिहून ठेवलेलं आहे. आता हे जे लोक सांगतात की कुंडलिनी त्रास होतो वगैरे, ते याचं एवढंच एक कारण असेल की ह्या लोकांना कुंडलिनी कशाशी खातात ते काय माहीत नाही आणि काहीतरी गडबड केल्यामुळे त्या अशा भानगडी उत्पन्न होतात. समजा जर आपल्याला इलेक्ट्रिसिटीची काय माहिती नसली, आपण भलत्या ठिकाणी हात लावला आणि आपल्याला शॉक बसला तर त्याच्यात दोष अज्ञानाचा आहे असं समजलं पाहिजे. पण प्रत्येकाने उठून सुटून देवाबद्दल आणि कुंडलिनीबद्दल लिहावं आणि एवढी हिंमत करावी म्हणजे सुद्धा एक तऱ्हेचं मला आश्चर्य वाटतं. असो, जे काही तुम्ही आजपर्यंत कुंडलिनीवर वाचलेलं आहे किंवा असले भयंकर प्रकार वाचलेले आहेत तसं काहीही नसतं. 6व्या अध्यायामध्ये श्री ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीबद्दल उल्लेख केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की अशी कुंडलिनी असते आणि ती अशी औटवळणे घेऊन बसलेली असते आणि कुंकुमाने नाहलेली अशी दिसते वगैरे वगैरे सगळं वर्णन केलेलं आहे. पण ते त्यांनी पूर्णत्वाने किंवा पूर्ण विस्तारपूर्वक त्याच्यात लिहिलं नाही. पण आजच्या सहयोगाचं स्वरूप मात्र पसायदानमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की जेव्हा हे होईल तेव्हा दुरितांचे तिमिर जाव. जे परमेश्वरापासून दुरावलेले आहेत त्यांना प्रकाश मिळेल. ब्रह्माचं एकत्व होईल. ब्रह्म हे सगळीकडे सामावलेलं आहे. प्रत्येक अणुरेणूमध्ये ब्रह्म आहे. आता आपण जर सल्फर डायऑक्साईड घेतला तर त्याच्या जर परमाणूमध्ये आपण पाहिलं तर सल्फर आणि ऑक्सिजन ह्याचे दोन्ही परमाणू असे सारखे व्हायब्रेट करत असतात आणि त्या व्हायब्रेशन्सला कोण करतं? ही ब्रह्मशक्तीच करत असते. ह्या ब्रह्मशक्तीचे
अनेक प्रकार आपण रात्रंदिवस बघत असतो, पण आपल्याला त्याची कल्पनाच येते. म्हणजे एक जर फुलाला आपण फळ होताना पाहिलं तर आपल्या डोक्यात सुद्धा असा विचार येत नाही की बुवा हे फूल फळ झालं तरी कसं, हे कोणत्या शक्तीने झालं. आपण तर करू शकत नाही, एकही आपण करू शकत नाही. आणि जे करोडो असं रोज होत असतं ते कोणत्या शक्तीने होतं, ते ह्या ब्रह्मशक्तीनेच होतं. आपण अमिबाचे माणसं झालो ते कोणत्या शक्तीने झालो, ते सुद्धा ह्याच ब्रह्मशक्तीने झालं. पण अजून आपण पूर्णत्वाला गेलेलो नव्हतो. जर गेलेले असतो तर आपल्यामध्ये ही ब्रह्मशक्ती वाहिली असती. हे ब्रह्म हाती लागलं पाहिजे आणि ते लागण्यासाठी ही कुंडलिनी जागृत झाली पाहिजे. आणि कुंडलिनी जागृत झाली म्हणजे तुमच्या हातामध्ये झर 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 ही ब्रह्मशक्ती व्हावी लागते. पण सर्वप्रथम जी गोष्ट घडते म्हणजे तुमच्या चेतनेतच तुम्ही सामूहिक चेतना जाणता. म्हणजे इथे बसल्या बसल्या तुम्ही सांगू शकाल की अमुक माझा एक नातलग आहे, त्याची कुंडलिनी कुठे आहे, त्याची काय स्थिती आहे, त्याची काय चक्र धरलेली आहे. तुमचं सुद्धा स्वतःबद्दल सांगता येईल की मी कुठे काय आहे, मला काय त्रास आहे. दुसऱ्यांचं सांगता येईल. म्हणजे आता तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत झाला. म्हणजे विराट त्याच्यामधले अंग प्रत्यंग तुम्ही जागृत झाला आहात, पण अजून जागृत नाही. ते जागृत व्हायला पाहिजे. जागृत झाल्याबरोबर तुम्हाला कळेल की कुठे कुणाला दुखत आहे. आता समजा इथे बोटाला दुखलं की संबंध शरीराला कळतं की इथे बोटाला दुखत आहे. सारं शरीर धावून येतं त्याला नीट करण्यासाठी. तसंच जेव्हा तुमचं जागरण होतं तेव्हा ह्या विराटामध्ये तुम्ही सुद्धा हे जाणू शकता की तुम्ही कोणत्या स्थितीत आहात, इतर कोणत्या स्थितीत आहेत. त्याशिवाय सहयोगावर पुढे थोडीशी मेहनत केल्यावर हेही तुम्ही समजू शकाल की हे ठीक कसं करायचं. पण सगळ्यात मुख्य म्हणजे आत्म्याचं स्वरूप हे सच्चिदानंद आहे. आत्म्याचं स्वरूप हे सच्चिदानंद आहे असं म्हणतात. पण ते आहे काय, गौडबंगाल सच्चिदानंद आहेत म्हणून सगळे सांगत असतात. पण सच्चिदानंद म्हणजे काय, पहिल्यांदा हे सत्य आहे. आता आपण म्हणतो हे सत्य आहे, ते सत्य आहे, हे बघितलं की ते सत्य आहे. आदिशंकराचार्यांनी सांगितलं की फक्त ब्रह्म सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे, बाकी सगळा भ्रम आहे. त्याचा अर्थ काय, हे सत्य आहे आणि बाकी सगळा भ्रम आहे म्हणजे काय. त्याचा अर्थ असा आहे की जे आपण आजचे व्यवहार करत आहोत, जे काही आपले आजचे व्यवहार आहेत हे आंधळेपणाने होत आहे. आणि जेव्हा आपल्याजवळ आत्म्याचं स्वरूप प्रगट होतं तेव्हा आपले जे व्यवहार होतात ते डोळस होतात, तेव्हा सत्य दिसतं. आता एखादा मनुष्य आपल्याकडे आला भेटायला समजा, तर तो लबाडही असू शकतो, तो फार वाईटही असू शकतो किंवा संतही असू शकतो. त्याच्या बाहेरच्या कपड्यावरून तुम्ही सांगू नाही शकणार, त्याच्या चेहऱ्यावरून तुम्ही सांगू नाही शकणार हा मनुष्य कसा आहे. सत्य तुम्ही जाणलेलंच नाही, कारण जे काही बाह्यातलं आहे ते दिसतं. चांगला सूट बूट घालून राहतो तुम्ही साहेब आहे, घरात येईल आणि सगळं सामान पळवून घेऊन जाईल, मग कळेल की साहेब पळवून घेऊन गेले सामान. तसं झालंच आहे, पूर्वीसुद्धा आले होते साहेब बरेच आणि बरंच पळवूनही घेऊन गेले. पण आता आपण ओळखायचं कसं, ओळखण्याची पद्धत सहयोगानंतर फक्त तुम्ही तो मनुष्य आल्यावरच कळेल की हा मनुष्य गडबड आहे. कारण तुमची चक्र धरती, चक्र म्हणजे तुमचं काय बॅरोमेट्रिक आहे. किंवा तुम्ही म्हणा की जेव्हा आत्म्याचं दर्शन तुमच्या चित्तात होतं तेव्हा तुम्ही एक कॉम्प्युटरसारखे होऊन जाता. आता समजा हे मशीन आहे, हे आम्ही मेन्सला लावल्याबरोबर ह्याचा वापर होऊ लागला. तसंच एखाद्या कॉम्प्युटरला तुम्ही मेन्सला लावल्याबरोबर ते कॉम्प्युटर बोलू लागतं आणि ते सांगू लागतं हे ठीक आहे की हे नाही. म्हणजे सत्य आत्मा सांगतो. सत्याला त्याची पारख, सत्याची पारख फक्त आत्म्याला असते. आणि काय सत्य आहे ते आत्मा सांगतो. त्याच्या आधी आपण जे काही बुद्धीने विचार करतो तो आपला सीमित आहे, त्याला लिमिटेशन्स, तो सीमित विचार असतो आणि त्या सीमित विचाराला आपण कुठवर घेऊन जाणार. पण ही शक्ती असीम आहे, असीम आहे, सगळीकडे पसरलेली ही शक्ती. आणि हिचे कार्य जर तुम्ही बघा तर अगदी सांगता येण्यासारखं, शब्दामध्ये सांगता येण्यासारखं प्रचंड आहे ह्याचं. जसे तुमच्याकडे टेलिकम्युनिकेशन्स आहेत आणि तुमच्याकडे वायरलेसेस आहेत,
हे सगळं काही आहे, तसं सगळंच्या सगळं आहे त्याच्यात. आणि इतकं मजेदार आहे ते की आश्चर्य वाटतं की लहानशा एका हालचाली, बोटाच्या हालचालीनेच तुम्ही सगळं हलवू शकता. तेव्हा आतापर्यंत आपण जे जाणलेलं आहे ते पूर्ण सत्य नव्हे, अर्ध सत्य असेल नाही तर असत्य असेल. ह्याच्यानंतर पार झाल्यावर तुम्ही जे जाणार हे पूर्ण सत्य आहे. आता सांगायचं म्हणजे, आणि सांगितलं तर प्रेसवाले आहेत, समजा लोक आले, प्रेसचे लोक आले, तर प्रेससुद्धा काय मला बघतील बाहेरूनच, बाह्यातनं. माझ्याबद्दल जी काही कल्पना करायची ती बाह्यातनं करणार की नाही. त्यांना आतून कसं कळणार आम्ही कोण किंवा तेव्हा ते कोण. तेव्हा त्यांना पार केल्याशिवाय त्यांनी माझ्याबद्दल लिहिणं म्हणजे अगदी व्यर्थच होणार आहे. म्हणून प्रेसवाले की त्यांना मी म्हणते, बघा तुम्ही छापू नका, पार होऊन घ्या मग छापा. कारण त्याची माझी मदतही होणार नाही आणि काही त्याचा फायदाही होणार नाही. आता बाह्यातलं असं जरूर सांगू शकतात की माताजींनी कॅन्सर रोग ठीक केले, पण त्याला काही अर्थ आहे का? त्याला काहीच अर्थ नाही. केले असतील तर केले असतील, त्याला काही मला विशेष वाटत नाही. कॅन्सर रोग ठीक करणं म्हणजे काय विशेष गोष्ट आहे. कारण असं आहे की जर तुमच्यात जर आत्म्याचा प्रकाश आला तर तुम्ही ठीक करू शकता. प्रत्येक मनुष्य ठीक करू शकतो. आमचे गृहस्थ आहेत राहुरीला, त्या 10,000 माणसांना त्यांनी जागृती दिली आणि मला माहिती किती हजार लोकांना त्यांनी ठीक केलेलं आहे. इथे जे बसले त्या सगळ्यांनी कितीतरी रोगांना ठीक केलेलं आहे. आता तर मी कुणाला ठीक करतच नाही मुळे आजार बिजार, कारण ते शारीरिक आहे. शारीरिक धर्म ठीक करणं एखाद्या रिअलाइज सोलला काही मुश्किल काम नाही. मग पुष्कळ लोक सांगते आणि पुष्कळ वेडे लोक होते, मानसिक त्रास होते, ते ठीक केले वगैरे, त्याला काही विशेष नाही. हे सगळं बाह्यातलं आहे, हे सगळं बाह्यातलं आहे. पण त्याचंच एवढं महत्त्व झालेलं आहे की लोक समजतात हेच फार मोठं आहे की माताजी लोकांना असं ठीक करतात किंवा तसं ठीक करतात. ते सहजच घडतं. त्याच्यासाठी काही मला विशेष मेहनत करावी लागत नाही किंवा त्याच्यासाठी काही विशेष मला काही औषधं करावी लागत नाही किंवा काही नाही. कारण जर संबंध जी शक्ती, जी संपूर्ण शक्ती आहे, ज्याच्यामध्ये संबंध इच्छाशक्ती आहे, संबंध क्रियाशक्ती आहे आणि उत्थान शक्ती आहे, ज्याला आमच्या सहयोगाच्या भाषेत महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असं म्हणतात. ह्या ज्या तिन्ही शक्त्या जेव्हा तुमच्या हाती लागल्या आणि त्याचं समग्र ज्ञान तुम्हाला झालं तर तुम्ही सांगा की हे काही सोपं काम आहे की नाही. दुसरं म्हणजे असं की सायन्समध्ये वगैरे तुम्ही जे जाणता, अर्थात सायन्सच्या आम्ही विरोधात नाही, सायन्सचे उलट फायदेच होतात. आता ह्याच्यावर मी भाषण देत आहे हे सायन्समुळेच आहे की नाही. उलट ह्याच्यातनं माझे व्हायब्रेशन जात आहे. पुष्कळदा जर लोकांचं एखादं जास्त चक्र धरलं आणि हे जर मी त्या चक्रावर माझ्या धरलं तर लोकांची चक्र सुटतात. इतकंच नाही, पण टेलिव्हिजनवर समजा आमचा प्रोग्राम केला तर हजारो लोकांची जागृती होऊन लोक पार होतील. पण टेलिव्हिजनवाले आम्हाला फटकू देत नाही जाऊ. त्यांचं आमचं असं वाकडं आहे, त्यांना काय माहिती. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी काय होतं आहे की माणसाला जो सायन्सचा लाभ होत आहे तो परमेश्वरानेच करून दिलेला आहे. तो एवढ्यासाठीच की जनसामान्याला त्याचा आत्मा मिळाला पाहिजे. हे परमेश्वराने दिलेलं ज्ञान आहे. आईन्स्टीनसारख्या माणसाने सुद्धा दिलेलं आहे की मी अगदी थकून पडलो होतो, आणखीन मी अगदी कंटाळून गेलो होतो, मला काही समजलं नाही, कुठून तरी अज्ञातात, फ्रॉम समवेअर अननोन, असं अगदी क्लिअर लिहिलेलं आहे. द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी डॉन्ड अपॉन मी. रिलेटिव्हिटीची जी थिअरी होती ती माझ्या समोर येऊन उभी राहिली साक्षात. ती कुठून आली म्हणजे परमेश्वरानेच दिली त्याला. जे काही जाणलेलं आहे आपण आहे ते आहेच ऑलरेडी पुस्तकात. जे नाही जाणलं ते कुठून अज्ञातातून येत आहे, आणि ते अज्ञात म्हणजेच काय आहे तर कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. त्याला आपण मराठीत असं म्हणू की सामूहिक अचेतन. सामूहिक अचेतनातनं जे येतं तेच कॉन्शियस होऊन जातं, चेतन होऊन जातं. ते आपल्यात आलं त्याचं ज्ञान, म्हणून आपण ते शोधून काढलं अशातली गोष्ट मुळीच नाही. आपण काहीही शोधून काढू शकत नाही, जे आहे तेच आपण शोधणार की नाही. इकडे लक्ष द्यावे. आपण आपल्याला जे काही दिसतंय तेच तर आपण शोधून काढणार, जे दिसत नाही ते कसलं शोधून काढणार आहोत आपण. तेव्हा जे काही सायन्सचं ज्ञान मिळालेलं आहे ते सायन्सचं ज्ञानसुद्धा परमेश्वराने माणसाला एवढ्यासाठी दिलं आहे की त्यांनी आपला आत्मा जागृत करून घ्यावा. सर्वप्रथम सायन्सने आपले घरगुती प्रश्न सुटले, म्हणजे आपल्याला वेळ पुष्कळ मिळतो तसं पाहिलं तर. म्हणजे
स्वयंपाकाला एवढा त्रास नाही, काही करायचं असलं तर कामाला एवढा त्रास नाही, पटकन सगळं काही होतं, जेवण वगैरेची व्यवस्था चांगली होते सगळं. पण असा फालतू वेळ मिळाल्याबरोबरच माणसाचं डोकं उलटं आहे ना, त्याला स्वतंत्रता आहे की तो जाऊन बसतो गुत्त्यामध्ये, घड्याळ बघून जातो, घड्याळ बघून तो जातो अशा ठिकाणी जिथे त्याचा सर्व वेळ बेकार जाणार आहे. अशा रीतीने आपला जो हा अमूल्य वेळ आहे ज्याच्यासाठी आम्ही घड्याळं बांधली तो आपण वाया जाऊ. परमेश्वराने ही व्यवस्था एवढ्यासाठीच केलेली आहे. ही व्यवस्था सर्व एवढ्यासाठी आहे की आपण आपला आत्मा मिळवला पाहिजे, कारण आपलं उत्थान झालं पाहिजे ना. आता आपण माणसं झालो, मानव झालो, ही मानव स्थिती आपल्याला मिळाली. आता ह्याच्यावरची स्थिती मिळालाच पाहिजे. जनावरापासून माणूस झालो, आता माणसाच्या पुढची स्थिती ती मिळाली पाहिजे की नाही, उत्थानात उत्क्रांती. ती जर आपल्याला मिळवायची आहे तर काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? तुम्ही काय केलं आत्तापर्यंत? माणूस होण्यासाठी तरी आपण काय केलंय? काही केलंय का? काही मेहनत केली का? झालो ना आपण? मेहनत तरी केली का? आईला काहीतरी प्रसव वेदना झाल्या असतील तर झाल्या असतील, पण तुम्हाला मात्र काही वेदना ती होऊ दिल्या नाहीत. तुम्ही व्यवस्थित जन्माला आला. तरी आपण कधी असा विचार करत नाही की परमेश्वराने ही मानवस्थिती का दिली, आणि जर दिली आहे तर ह्याच्यावरची एक पायरी जरूर असायला पाहिजे. आणि सगळे सांगून गेले की ती वरची पायरी जी आहे तिथे तुम्हाला आपल्या आत्माचं दर्शन घडलं पाहिजे. बरं, साधू संतांना लोक मानत नाही, चला कबूल. तर दुसरे तुम्ही सायन्सकडे बघा. आता युंग सारखा मनुष्य जो की मोठा बारीक सायंटिस्ट होऊन गेला, त्याने स्पष्ट सांगितलं की तुम्हाला आत्मा झाल्याशिवाय होणार नाही. तुमच्यामध्ये कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस यायला पाहिजे, सामूहिक चेतना यायला पाहिजे, म्हणजे विराटचं अंग प्रत्यंग तुम्ही झालं पाहिजे. कितीतरी प्रश्न असे आहेत की जे आपल्याला ह्या बुद्धीने सुचणार नाही आणि समजणार नाही. आणि मनुष्य आज संभ्रांत आहे, कन्फ्युजनमध्ये. आणि हा कन्फ्युजन कलियुगात येणार असं अनेक वर्षापूर्वी नलदमयंती आख्यानामध्ये आहे की नलाला एकदा कलीने धरलं आणि फार त्रास दिला, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्या बायकोचा विरह झाला वगैरे वगैरे, अत्यंत त्याला त्रास दिल्यामुळे काही दिवसानंतर नलाला कलीवर ताबा मिळाला आणि त्याने सांगितलं की तुझा मी आता शिरच्छेद करणार, नाही नाट, तू येऊच नकोस जगात. तर कलीने असं सांगितलं की बरं बुवा, तुला जे करायचं ते कर, पण माझं जे काही आहे महात्म्य ते तू समजून घे. तुला पटलं तर ठीक, नाही तर तू माझा नाही नाट कर. तर माझं एकच महात्म्य आहे, म्हणजे जेव्हा माझं राज्य ह्या जगात येईल, जेव्हा कलियुग येईल, त्यावेळेला गिरीकंदरातून भटकणारे हे लोक, हे सर्वसामान्य गृहस्थ जन्माला येतील आणि त्यांना त्यांचा आत्मसाक्षात्कार मिळेल, हे सांगितलं. त्याच्यानंतर भृगुमुनीसारखे ज्योतिषी फार मोठे, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, नाडी ग्रंथ. भृगुसंगीताच्या आधी ते पुस्तक लिहिलं गेलं आणि त्याचं परत रिव्हिजन झालं 300 वर्षापूर्वी. भुजंदर स्वामी म्हणून त्यांनी केलं आणि त्यांनी स्पष्ट लिहिलं की 1970 साली सहयोग आलाच पाहिजे. आणि सहयोगामध्ये सहजच तुमची कुंडलिनी जागृत होऊन लोकांना असं होणार आहे आणि लोकांच्या सर्व तक्रारी दूर होतील. हे सगळं लिहिलं असून सुद्धा जर आपण म्हटलं की बा आमचा विश्वास नाही, तर भलंच. अहो, तुमचं भलं करायला आलं, त्याच्यात आमचं काय भलं होणार आहे असा सरळ विचार घ्या. आपलं भलं करून घ्यायचं आहे. आपल्याला जर आत्म्याचं दर्शन झालं तर किती फायदे होणार आहे. माणसाला असं सांगितल्याशिवाय लक्षात येणार नाही. म्हणून भौतिक फायदे आधी समजले पाहिजे. पहिला भौतिक फायदा हा आहे की शारीरिक त्रास दूर होतो. शारीरिक त्रास दूर होतो. शरीरात जे काय वैगुण्य आहेत किंवा शरीरामध्ये जे बाधिक आहे किंवा ज्याने आपल्याला म्हणता येईल की आजार आहेत ते सर्व ठीक होतं. पण सर्व नाही ठीक होत, काही ठीक होत, काही रोग नाही ठीक होत. ज्याच्यामध्ये काही मेलेलं असेल ते ठीक होतं. आता काल एक सोशलिस्ट आमच्याशी भांडायला आले, त्यांचा देवावर विश्वास नाही परवा, आणि म्हणायला लागले की माताजी तुम्ही गरिबांचीच का नाही सेवा करत, मग गरिबांनाच तुम्ही का नाही
ठीक करत. म्हटलं मी गरीब आणि श्रीमंत माझ्या डोळ्याला दिसत नाही, ते तुम्हाला दिसत असेल. माझ्या डोळ्याला सगळे एकसारखे. आणि लोकांना ठीक करून तरी काय करायचं म्हटलं. अहो, जे लोक ठीक झाल्यावर प्रकाश देतील असेच दिवे सांभाळले पाहिजेत ना. देवाला सुद्धा कॉमन सेन्स आहे. जे दिवे बिलकुल बेकार आहेत, कामातून गेले, त्यांना ठीक करून उपयोग काय. ते श्रीमंत असो, गरीब असो किंवा कुणी असो. जे दिवे परमेश्वराच्या प्रकाशाला जगापुढे आणतील त्याच दिव्यांना परमेश्वर ठीक करणार आहे. तेव्हा शारीरिक सुद्धा त्रास तुमचे ठीक होतात. पण सगळे आजारी घेऊन येऊ नका, हे सांगायचं मुख्य आहे. पहिल्यांदा तुम्ही डॉक्टर होऊन घ्या. तुम्ही डॉक्टर झाल्यावर एक एक मनुष्य हजारो लोकांना ठीक करू शकतो. पण ते ठीक करताना ही भावना राहत नाही माणसाला. तो अकर्मात असतो. त्याला ही भावना राहत नाही की मी ह्याला ठीक केलं, मी त्याला ठीक केलं. फक्त असं वाटतं की काहीतरी जात आहे, काहीतरी येत आहे. जसं हा हे बोट आहे, आता ह्याला काही दुखापत झाली, आपण त्याला असं चोळून काढलं, तर आपण असं थोडी म्हणतो की आम्ही आमच्यावरती फार कृपा केली, असं म्हणतो का. जेव्हा दुसराच कोणी राहत नाही, तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत झाल्यावर मग उपकार तरी कोणावर करायचे. पण ही सामूहिक चेतना, ज्याला हे सोशलिझम म्हणतात किंवा आणखीन काय म्हणत असतील, ही आतमध्ये जागृत व्हायला पाहिजे. नुसत्या त्याच्या बाता करू नये होत. आम्ही तर म्हणतो की आम्ही मोठे कॅपिटलिस्ट आहोत, आणि कॅपिटलिस्ट इतके आहोत तितकेच आम्ही कम्युनिस्ट आहोत. म्हणजे कॅपिटलिस्ट म्हणजे सर्व शक्त्या आहेत म्हणून कॅपिटलिस्ट, आणि कम्युनिस्ट म्हणजे दिल्याशिवाय चैन येत नाही म्हणून कम्युनिस्ट. पण आम्ही आहोत त्या काही बाता नाही, ते खरंच होतच आहे. तेव्हा हे कार्यान्वित झालं पाहिजे. ह्या ज्या काही राजकीय आपल्या कल्पनासुद्धा आहेत, ह्या सुद्धा नुसत्या बौद्धिक आहेत, पण त्यासुद्धा आपल्याला आलेल्या आहेत अचेतनातून. त्या कार्यान्वित झाल्या पाहिजेत. तिकडे कोणाचं लक्षच नाही आहे. लोकांना असं वाटतं की आम्ही बुद्धीने बोललो, 4 लेक्चर दिले, अमुक झालं तमुक झालं, 4 भांडणं लावली, हे केलं ते केलं, तर झालं आम्ही फार मोठे लीडर झालो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या आपण विचारात घेतो, सगळे इझम्स, सगळ्या जगातले इझम्स घ्या तुम्ही. हे सगळे इझम नुसते ह्या बुद्धीनी आणि ह्या तोंडानी आपण कार्यान्वित करत असतो. पण वास्तविक पाहिलं तर हे आपोआपच घडलं पाहिजे. आपल्यातूनच हे व्हायला पाहिजे की सगळ्यांना मिळालंच पाहिजे. मुळे तसा सूर्य आहे. सूर्यापेक्षा जास्त कॅपिटलिस्ट कोणी नाही आणि कम्युनिस्टही कोणी नाही. पण जे सूर्यापासून लपतात आणि पळतात त्यांच्या मागे सूर्य पळत जात नाही. त्यांच्या पायावर येते की बाबा कृपा करून माझा सूर्यप्रकाश तुम्ही घ्या. पृथ्वी आहे, सर्व शक्तीने संपन्न असून सुद्धा सारखं तिचं वाहत असतं. आपण घेतच असतो तिच्यापासनं. द्यायच्या बाबतीत आपल्याला काहीच नाही. काय देणार आपण पृथ्वीला, आहे का आपल्याजवळ. तिचं आपण पाणी वापरतो, तिची आपण जमीन वापरतो, तिचं संबंध सुगंध वापरतो, फुलं फळं काय म्हणाल ते सर्व त्या पृथ्वी मातेतनंच येत असतं. तिला देताना मात्र तुम्ही देऊ शकत नाही, पण पार झाल्यावर देऊ शकता. माणसं जेव्हा पार होतात, दुसरा फायदा हा होतो की आता त्यांनी राहुरीला ॲग्रिकल्चर सेंटरवर काही आमचे शिष्य आहेत, त्यांनी एक्सपेरिमेंट करून बघितलं की जर गव्हाला व्हायब्रेटेड पाणी दिलं तर ते 5 पटीने जास्त, आणि तो गहू इतका सुंदर सकस आणि अगदी मोतीसारखा असा मोठा होतो. त्याच्या पोळ्या इतक्या छान होतात. पण विशेष म्हणजे की तो गहू त्यांनी गोदामात इतर वस्तूंबरोबर ठेवला तर सरकी वगैरे सुद्धा येऊन हे आपले मूषकांना काय म्हणतात, मूषक, उंदीर, हा इकडे उंदीर म्हणतात, उंदीरांनी सगळा खाऊन टाकला. पण ते जे गहू होते त्यांना मात्र दात लावला नाही. त्यांना दात लावला नाही, एक भोक सुद्धा पाडलं नाही. कमालीच्या गोष्टी आहेत. गाईला त्यांनी व्हायब्रेटेड पाणी दिलं, इंडियन गाईला, तर ती 10-12 शेर दूध देऊ लागली. पण ह्या ज्या ऑस्ट्रेलियन गाई आहेत त्यांना ते पाणीच आवडत नाही, आणि त्यांचं दूध पिऊन मुलं उदंड होतात. पण आपल्या
इंडियन गायांचं दूध पिऊन मुलं शांत होतात. आपल्या देशात फार मोठं आहे हो. आपण धर्मावर बसले होते. 3.5 पीठाच्या या महाराष्ट्र भूमीवर तुम्ही बसलात म्हणजे काय, साऱ्या विश्वाची कुंडली तुमच्या पायाखाली इथे आहे. विश्वात सगळ्यात मुख्य कार्य म्हणजे इथेच होऊन राहिलेलं आहे. पण आपल्याला त्याची जाणीव नाही. आपण अजूनही डेव्हलपिंग आपल्यावरती छाप मारलेला आहे ना. आणि डेव्हलपिंग करून ते कोणत्या खाईत जाऊन पडले ते तरी बघायला पाहिजे. थोडं बहुत तरी बघितलं पाहिजे की नाही. त्यांचं डेव्हलपिंग करून कुठे गेले ते बघायला पाहिजे. नाही तर आंधळ्यासारखे चालले त्यांच्या मागे. आणि तुमचंही तसंच झालं म्हणजे कळेल त्यांची काय स्थिती आहे ती मला वर्णता येणार नाही. पण एक लहानसं तुम्हाला उदाहरण देते की पूर्वी मी असं ऐकलं होतं की इंग्लंडमध्ये एका आठवड्यात 2 मुलं आईबाप मारून टाकतात. म्हणजे चांगली मुलं, काय असं नाही, आईबाप मारून टाकतात. पण नंतर कळलं की हे चुकलेलं आहे. हे लंडनमध्येच होतं. एका आठवड्यात 2. आता ऐकलंय का तुम्ही कुठे असं? ही माणसं आहेत का काय हैवान आहे? अहो, इतकं जास्त जडवादीपणा पण चांगला नाही. आणि ह्या जडवादीपणाने ह्या लोकांची अशी स्थिती झालेली आहे की त्यांना आपल्या मुलांबद्दल एवढी सुद्धा आस्था नाही. आणि मुलंही तशीच आहेत. ते मुलं सुद्धा आपल्या आईबापांना मारून टाकतात. इतकंच नाही, आपले ग्रँडपेरेंट्सना मारून टाकतात. अगदी खुनशी लोक झालेले आहेत. कुणाशी तुम्ही बोलायला गेले की कुत्र्यासारखे येतात ओरडून. त्यांच्याशी बोलायचं म्हणजे कठीण काम आहे. मी सांगते ते खोटं नाही. आता हे इतके बसलेले आहेत इथे, वाटलं तर इंग्लिशमध्ये सांगेन, ते काही नाही म्हणणार नाही. आपण त्यांच्या मागे जे निघालो आहेत अगदी डोळे मिटून, ते बरोबर नाही. त्यांचं काय चुकलेलं आहे? एकांगी सगळी प्रगती आहे. कोणची बुद्धीने केलेली सर्व प्रगती एकांगी असते आणि ती परत फिरते. म्हणूनच सायन्सचे हे घोटाळा झालेला आहे. जर सायन्सला तुम्ही टोटलमध्ये पाहिलं, टोटॅलिटी सायन्सची, तर विध्वंसक आहे. रिटेलमध्ये पाहिलं तर फायदा आहे. पण टोटॅलिटी बघा, विध्वंसक आहे. कारण एकांगी आहे. सायन्स हे एकांगी आहे. सायन्स बरोबर जर हृदय नसलं तर त्या सायन्सला काहीही अर्थ नाही. पण तुम्ही सायन्स एकदा घेतला की हृदयाला स्थान आहे का त्या सायन्समध्ये? शहाणपणाला सुद्धा स्थान नाही. हृदय तर सोडा. ज्याला विस्डम म्हणतात, सुबुद्धी म्हणतात, त्यालाही स्थान आहे. दुर्बुद्धी असली तरी चालेल, सायन्स येलं म्हणजे झालं. त्याच्याही पलीकडे जर गेला तुम्ही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या सायन्सच्या ज्या लोकांनी अत्यंत मोठ्या अशा शोधामध्ये देशांचे लाखोचे लाखो रुपये लावलेले आहेत, करोडो रुपये लावलेले आहेत, ते सगळे नुसते बेकार, वेस्टफुल. त्याला काही अर्थ आहे? आता चंद्रावर गेले, अगदी मला वाटतं बालिश पण आहे. अहो, त्यापेक्षा आपल्या देशात इतर देशांमध्ये जे त्रास आहेत ते ठीक करा. काय करायचे चंद्रावर जाऊन? काय मिळवलं ह्या लोकांनी? अगदी वेड्यांचा नमुना. आपण विचार करत नाही. उद्या आपणही निघणार चंद्रावर मूर्खासारखे. ते जाऊन आले तर आम्ही का नाही जायचं? त्यांचं शेपूट कापलं तर आमचं का नाही कापलं गेलं पाहिजे? थोडा विचार केला पाहिजे. तुम्ही विचारवंत लोक आहात. त्याला काही अर्थ आहे? अशा रीतीने आपले पैसे फेकायचे. हजारोनी करोडो रुपये अशा रीतीने ॲटम बॉम्ब बनवण्यामध्ये, हायड्रोजन बॉम्ब अमुक तमुक बनवून ठेवलेला आहे. इकडून एखादा जर रशियाने एक जर का दाबला तर संबंध जग नष्ट होईल. तिकडनं अमेरिकेने दाबलं तर सर्व जग नष्ट होईल. हे काही शहाणपणाचं लक्षण आहे? कोणत्या तरी जनावरांचं तुम्ही असं पाहिलेलं आहे का की ते अशा रीतीने वागतात? पण ह्याला सर्वाला कारण एकच आहे. आणि ते कारण असं आहे की एकांगी त्यांची प्रगती झालेली आहे. त्यांची सर्वांगीण प्रगती होणं फार कठीण काम. कारण ते एका ह्याला वाहून गेले. पण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की काय खाईत आपण पडतोय आणि ते परत येते. पण आपण मात्र याला शॉर्ट सर्किट केलं पाहिजे. कारण आपल्या देशात धर्माचा मोठा ध्वज आहे. आपल्या देशाला जे मिळालेला वारसा आहे, जे आपल्या देशाला ज्ञान मिळालेलं तिकडे दृष्टी करा. हे मुळातलं ज्ञान आहे. ते फक्त झाड आहे. झाड नसलं तरी चालेल, मूळ पहिल्यांदा पाहिजे. तेव्हा तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ते आपण आत्मसात केलं पाहिजे. ते सोपं काम आहे. आम्ही सुद्धा त्यांच्याच लोकांच्या बरोबर राहून सगळं शोधून काढलेलं आहे ना. मग तुम्हाला काय कठीण जाणार आहे? तेव्हा हे शोधून बघा. काहीतरी इंडियन आहे म्हणजे सगळं खराब नाही आहे.
त्यांच्या मशिनी चांगल्या असतील पण माणसं अगदी बेकार आहेत. आपले माणसं चांगले आहेत आणि मशिनी बेकार. त्यातलं तुम्हाला काय चांगलं पाहिजे ते सांग. अशा रीतीने आज मी तुमच्यासमोर जेवढं काही थोडक्यात सांगत मग टाईम झालं. अच्छा, तर मी थोडं बहुत आपल्याला सांगितलं कारण हा विषय फार मोठा आहे. आपल्याला माहितीच आहे की ज्ञानाचं भंडार आहे आणि हजारो माझे लेक्चर झालेत, हजारो. आणि तरीसुद्धा सर्व सांगतात की माताजी तुम्ही नेहमी नवीनच सांगत असतात वगैरे वगैरे. असो, काही असलं तरी तुम्हाला काही प्रश्न असले तर मला विचारा. आणखीन प्रात्यक्षिक हवं असलं तर तेही आपण करूया. ते सगळ्यात चांगलं. प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही कारण हे काय बुद्धीचं काम नाही आहे, बुद्धीच्या पलीकडचं काम आहे. कुंडलिनीचं जागरण हे बुद्धीच्या पलीकडचं आहे. थोडक्यात मी तुम्हाला जे काय सांगायचं ते सहयोगाबद्दल सांगितलं आहे. आणि आपल्याला वाटलं तर आपण पुस्तकंसुद्धा देऊ शकता. पण आमची पुस्तकं इतकी संपून गेली आहेत की आपण जर ॲड्रेस दिले तर आम्ही आपल्याकडे पुस्तकं पाठवून देऊ. तसं सोलापूरला एक चांगलं सेंटर आम्हाला उघडायचं आहे. त्याची जरा आपण मदत करा. म्हणजे पैशाने काय नको, त्याला पैसे लागत नाही ह्याला, पण एखादी जागा जर मिळाली तर एक चांगलं सेंटर इथे आम्ही काढू शकतो आणि त्या सेंटरची चालना होऊ शकते. आणि इथे लोक येऊन तुम्हाला सांगू शकतात आणि तुम्ही ह्याच्यामध्ये प्रवीण होऊ शकता, अगदी प्रवीण. काही कठीण काम नाही. तर इथले फार मोठे एक सहयोगी आहेत आमचे, आनंद दामले म्हणून. त्यांनी एक मराठीत पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. इतकंच नाही पण पुष्कळ कविता वगैरे केलेल्या आहेत. आणि ते मुंबईला असतात, इंजिनियर आहेत. पण सहयोगामध्ये अगदी पट्टीचे सहयोगी आहेत. तसं दिसायला अगदी तुमच्यासारखे साधेच वाटतील तुम्हाला, पण अगदी पट्टीचे सहयोगी आहेत. त्या सहयोगीचा अर्थ असा असतो की ज्यांनी परमेश्वराला मिळवलं, आत्म्याला मिळवलेलं आहे आणि ज्यांनी त्याचं संबंध ज्ञान जिंकलेलं आहे. म्हणजे कसं की योगाला दोन अर्थ आहेत, योग आणि कौशलम. तो आधी तर योग घडला पाहिजे, म्हणजे तुमच्यामध्ये कुंडलिनी जागृत होऊन ब्रह्मरंध्रातनं छेदली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याचं कौशलम आलं पाहिजे, म्हणजे त्याचं डेफ्टनेस यायला पाहिजे. ते जर आलं तर मग तुम्ही सहयोगी झाला. आणि ह्याला काय आम्ही सर्टिफिकेट्स देत नाहीत किंवा काय नाही, पण सहयोगी कोण आहेत ते आम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये सुद्धा स्टेजेस येतात आणि ते एकदा तुम्ही गाठलं म्हणजे तुम्ही अनेक लोकांवरती उपकार करू शकता. इतकंच नव्हे, उपकार तर होत नाही असं मी सांगितलं, पण अनेक लोकांचं भलं करू शकता आणि स्वतःचंही भलं करू शकता आणि संबंध देशाचं भलं होऊ शकतं. इतकंच नव्हे पण संबंध मानव जातीचं ह्याच्यात भलं होणार आहे. कृष्णाने सांगितलं योगक्षेम वहाम्य, म्हणजे योग झाल्यावर क्षेम होईल. त्याच्या आधी विठ्ठल विठ्ठल करण्यात काय अर्थ नाही. आधी योग, आधी कनेक्शन करून घ्या. उगीच त्याच्या नावाने ओरडा करून काय होणार नाही, कारण जर कनेक्शनच झालेलं नाही तर इकडून टेलिफोन काय करायचा. तर एकदा तुम्ही योग मिळवून घ्या. पुष्कळ लोकांना भक्तीचं फार आहे. भक्ती करून तरी एवढी वेड्यासारखी भक्ती नाही केली पाहिजे की साक्षात येऊन ठाकले तरी कुणी ओळखायला तयार नाही. अशा भक्तीला काय अर्थ आहे, आंधळी भक्ती आहे ती. तेव्हा भक्तीला सुद्धा डोळसपणा यायला पाहिजे. आणि ही वेळ आलेली आहे, फार सुंदर वेळ आलेली आहे, बहारीची वेळ आहे. हजारो लोक पार होत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी पार होऊन घ्यावं अशी माझी नम्र विनंती.